Okay, hello friends. Now today we start the second part, that is female reproductive system. Okay. So थोडा पुढच्या पार्टसाठी महत्त्वाचं म्हणता येईल आणि थोडा कॉम्प्लेक्स आहे. अँड ॲज फार ॲज इफ यू कम्पेअर द मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, सो इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड अँड समवॉट म्हणता येईल की तुमच्यासाठी किचकट आहे. आणि हा जो पार्ट आहे हा ॲक्च्युली आज असं म्हणता येईल की फक्त आपण ओव्हरीचं स्ट्रक्चर बघतोय तेही हाफ, कारण खूप डिटेल पार्ट दिला आहे. ओव्हरीची डायग्राम पण तुमच्या पुस्तकात जे नाव आहेत ते ॲक्च्युली स्टेजेसमध्ये दिलेले आहेत, पण स्टेजेसचं आपण उद्या घेऊ. आज फक्त आपण त्याचं ओव्हरऑल हिस्टॉलॉजी बघतोय आणि कशा पद्धतीनं ओव्हरीमध्ये ओव्हॅरियन किंवा मग ग्राफियन जे फॉलिकल असतं त्या माध्यमातून हे सगळं तयार होतं. तर बघा, खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि यूट्यूबसाठी एक रिव्हिजन पार्ट म्हणून तुमच्याजवळ असावा. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट ॲज फार ॲज नीट पॉईंट ऑफ व्ह्यू. सो नाव फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. एक सेकंड. ओके. सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि ॲक्च्युली याची जी डायग्राम आहे जसं आपण मेलमध्ये घेतली होती तर ती आपण पुन्हा उद्या घेऊ, जसं त्याही दिवशी आपण घेतलं आहे. आज फक्त ओव्हरीचं ओव्हरऑल स्ट्रक्चर आणि इंटरनल स्ट्रक्चर म्हणता येईल थोडंफार, म्हणजे हाफ पोर्शन आज होतो आहे. So as far as ovary is concerned, so ovaries are the primary female sex organ. जसं आपण टेस्टिसला मेल प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हटलं होतं तसं ओव्हरी सुद्धा काय असतं तर फिमेल मधलं प्रायमरी सेक्स ऑर्गन. सेकंडरी आणि टर्शरी सुद्धा भरपूर तिथे डक्ट वगैरे आहे. बट दॅट ओव्हरी इज कन्सिडर ॲज मेन अँड प्रायमरी सेक्स ऑर्गन. shows the main function as production of egg or ovum, that is simply called as female gamete. So female gamete जे एक किंवा ओव्हम आहे याला तयार करणं, प्रोड्यूस करणं आणि सोबत जे काही असोसिएटिव्ह हार्मोन्स आहे त्याला आपण म्हणतो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे हार्मोन, ते सुद्धा तयार करण्याचं काम, प्रोड्यूस करण्याचं काम करते ओव्हरी. सो टू मेन फंक्शन्स आर देअर. वन इज द प्रोडक्शन ऑफ ओव्हम अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हार्मोन्स पाहिजे. ओके. सो जे मल्टिपल हार्मोन्स येतील लाईक इस्ट्रोजन, प्रोजेस्टिरॉन असे भरपूर ऑर्गन आहेत, हार्मोन्स आहेत, ते सगळं ओव्हरीमध्ये तयार होतं. Now as far as dimension is concerned, so it is a solid oval or almond shape. Generally almond shape मध्ये आपल्याला पाहायला मिळते ओव्हरी किंवा ओव्हल शेप म्हणता येईल. Having the length approximate 3 cm is length, 1.5 cm is breadth and 1 cm is thickness. So 3, 1.5 and 1, that is length, breadth and thickness of the ovary. Now लोकेशन काय कुठे असतं ॲक्च्युली तसं आपण डायग्राममध्ये उद्या बघू. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला डायग्राम दिली आहे. सो याचे जे नॉमेनक्लेचर वगैरे आहे ते सगळं आता उद्या बघतोय आपण. पण ॲक्च्युली ओव्हरी ज्या असतात पेअरमध्ये त्या ओव्हरीचं ॲक्च्युअल लोकेशन काय आहे. सो ईच ओव्हरी इज हेल्ड बाय लिगॅमेंट लोकेटेड ॲट द अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस. सो जो पेल्विसचा जो पार्ट असतो त्या पेल्विसच्या अप्पर पार्टमध्ये थोडंसं, परंतु लॅटरल पार्टमध्ये अप्पर लॅटरल म्हणजे बॅक साईड, म्हणजे जनरली नियर द किडनी म्हणता येईल. कारण पेल्विसचा जो अँगल आहे किंवा पेल्विसचा जो पार्ट असतो इथे जनरली 2 किडन्या असतात आणि याच किडनीच्या जस्ट साईडला, लॅटरल साईडला दोन्ही ओव्हरीज ह्या लोकेट झालेल्या आहेत इन द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. ओके. नाव ईच ओव्हरी इज हेल्ड बाय द लिगामेंट्स अटॅच टू द युटेरस अँड ॲब्डॉमिनल कॅव्हिटी वॉल. आता ओव्हरीचं जे एक पोझिशन आहे, होल्ड जी झाली आहे, फिक्स झाली आहे, ती कोणाच्या माध्यमातून तर एक लिगॅमेंट असते त्याला म्हणतात ओव्हॅरियन लिगॅमेंट. येस, इट इज कॉल्ड ॲज ओव्हॅरियन लिगॅमेंट. हा पार्ट तर इकडे असा ओव्हिडक्टकडे जाईल, इकडे असे या पद्धतीची इकडे लिगॅमेंट असते, उद्या आपल्याला बघायला मिळेल. सो इट इज अटॅच बाय द लिगॅमेंट जी युटेरसला आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या वॉलला अटॅच करते. म्हणजे एका साईडला युटेरस, त्याला वोम म्हणतो आपण, इट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्याला ही लिगॅमेंट एका साईडला अटॅच आहे आणि दुसऱ्या साईडला ॲब्डॉमिनल कॅव्हिटीची जी वॉल आहे किंवा ॲब्डॉमिनल वॉल म्हणता येईल त्याला अटॅच असते. सो अगेन पीएमटी पॉईंट ऑफ व्ह्यू ओव्हॅरियन लिगॅमेंट त्याला नाव आहे. नाव इट होल्ड ओव्हरी, ओव्हिडक्ट अँड युटेरस इन डॉर्सल साईड. म्हणजे हीच ओव्हरी आता ॲक्च्युली जी ओव्हॅरियन लिगॅमेंट आहे याचा रेफरन्स 3 पार्ट सोबत येतो. ओव्हॅरियन लिगॅमेंट ओव्हरीला आता हेड करून होल्ड करून ठेवते, सोबत ही ओव्हिडक्टला सुद्धा अटॅच आहे. ओव्हिडक्ट म्हणजे इथे असा ट्यूब आहे, पुन्हा उद्या आपण ते बघू. द ट्यूब विच इज ॲक्च्युली डायरेक्टली ओपन इन टू द युटेरस. तर त्या युटेरसच्या वॉलला
ओव्हिडक्टला आणि ओव्हरी या तिघांची डायरेक्ट कनेक्शन आलाय लिगामेंटचा, दॅट इज ओव्हॅरियन लिगामेंट. नाव जसं आपण वर बघितलंय की वन ऑफ द स्पेशल फंक्शन ऑफ ओव्हरी इज टू प्रोड्यूस हार्मोन. सो मल्टिपल हार्मोन्सचे नाव आले आहेत. पुढे आपल्याला तसं याचं ॲक्च्युअल फंक्शन घ्यायचं आहे, सध्या थोडं थोडं सांगून देतो. सो ओव्हरी प्रोड्यूस फर्स्ट हार्मोन दॅट इज इस्ट्रोजन. जसं मेलमध्ये होतं टेस्टोस्टिरॉन. ओके, सो ओव्हरी प्रोड्यूस हार्मोन फर्स्ट इज द इस्ट्रोजन. सो जसं मेलमध्ये होतं टेस्टोस्टिरॉन विच ब्रिंग्स अबाउट द प्युबरिटी इन मेल. सो फिमेलमध्ये प्युबरिटी आणण्याचं काम जे करत आहे ते पुन्हा इस्ट्रोजन. पण याच्याही मागे कालचे जसे आपण हार्मोन घेतले म्हणजे पुन्हा GnRH येईलच बाय हायपोथॅलॅमस. सो पहिल्यांदा हायपोथॅलॅमसच्या माध्यमातून गोनॅडोट्रॉपिन हार्मोन दॅट इज गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन म्हणता येईल. देन इट गिव्स द ट्रिगर टू पिट्युटरी ग्लँड विच फर्दर प्रोड्यूस द फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे कालचाच. आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन मग जेव्हा इकडे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला ट्रिगर देईल किंवा स्टिम्युलस देईल त्या ठिकाणी तयार होतो इस्ट्रोजन. आणि प्रेग्नेन्सी हार्मोन आहे सेकंड दॅट इज प्रोजेस्टेरॉन. सो ओव्हरीच्या माध्यमातून हे दोन खास हार्मोन आहेत. इस्ट्रोजन ब्रिंग्स द प्युबरिटी अँड प्रोजेस्टेरॉन मेंटेन द प्रेग्नेन्सी इन फिमेल बॉडी. अलॉंग विथ दॅट टू हार्मोन वन इज हार्मोन दॅट इज रिलॅक्झिन. आता रिलॅक्झिन हार्मोन जनरली चाइल्ड बर्थच्या वेळेला आपल्याला रेफरन्स येईल पुढे जेव्हा पार्च्युरेशन प्रोसेस आपण घेऊ. तर रिलॅक्झिन काय करतं तर या ओव्हॅरियन जे युटेराईन वॉल असतात ड्युरिंग बर्थ जे पार्च्युरेशन प्रोसेस आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी याचा एक रिलॅक्स करण्याचं काम आहे अलॉंग विथ ऑक्सिटोसिन. सो ऑक्सिटोसिन आणि रिलॅक्झिन हे दोन अपोजिट हार्मोन आहे. पुढे आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर एक ॲक्टिव्हिन आहे आणि इनहेबिन आहे. ॲक्टिव्हिन काय करतो तर ओव्हरऑल जी पार्च्युरेशनची प्रोसेस असेल किंवा ओव्हरीमध्ये जे एग तयार होण्याची प्रोसेस आहे या सगळ्या प्रोसेसला ॲक्टिव्ह करण्याचं काम करतो ॲक्टिव्हिन. आणि जर एखादी प्रोसेस थांबवायची असेल किंवा इनहेबिट करायची असेल त्यासाठी येतो इनहेबिन. सो ऑल दे आर सम स्पेशल हार्मोन विच इज ॲक्च्युअली प्रोड्यूस्ड बाय द ओव्हरी. सो इट इज अबाउट सम प्रायमरी फॉर्म किंवा प्रायमरी स्ट्रक्चर म्हणता येईल. नाव ॲक्च्युअल स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. नाव ॲज फार ॲज ओव्हरी इज कन्सर्न पुन्हा दोन पार्ट आले आहेत. आउटर पार्ट इज कॉल्ड ॲज कॉर्टेक्स अँड इनर पार्ट इज मेडुला. आता कॉर्टेक्सचा पार्ट कोणता आहे बघा तर हा पूर्ण पार्ट हा नाही बाहेरचा नाही. हा इकडून जो पार्ट दिसतोय इट इज द कॉर्टेक्स पार्ट. ओके, आणि हा जो सेंट्रल पार्ट आहे हा ज्याला थोडंसं गोल करतोय मी दॅट इज द मेडुला पार्ट. सो इट इज द कॉर्टेक्स अँड सेंट्रल पार्ट ऑफ ओव्हरी इज कॉल्ड ॲज मेडुला. तशी मल्टिपल ऑर्गनमध्ये हे दोन नावं आले आहेत. किडनी असो ब्रेन असो आउटर पार्टला आपण कॉर्टेक्स म्हणतो आणि इनर पार्टला मेडुला. त्यानुसार मग त्याचे नावं ऑर्गननुसार चेंज होतात. जसं किडनी असेल तर मग रिनल कॉर्टेक्स कारण रिनल इज वन ऑफ द वर्ड फॉर किडनी. सो रिनल कॉर्टेक्स रिनल मेडुला. त्याच पद्धतीने इथे ओव्हॅरियन कॉर्टेक्स अँड ओव्हॅरियन मेडुला. नाव कॉर्टेक्स इज कवर्ड बाय द स्पेशल टाईप ऑफ लेअर कॉल्ड ॲज जर्मिनल एपिथेलियम. हे नाव मेलमध्ये सुद्धा आलं होतं सेमिनिफेरस ट्रिब्युलमध्ये. आता हा जो कॉर्टेक्सचा पार्ट आहे हा याला एका स्पेशल कव्हरिंगनी कव्हर केलेला आहे किंवा राऊंडेड आहे जी मी काढली ही दॅट इज कॉल्ड ॲज जर्मिनल एपिथेलियम लेअर. ही पूर्ण जी लेअर आहे हे आउटर असं फक्त कॅप्सूल सारखं कव्हरिंग आहे जे शेडेड करतोय ना मी हे कव्हरिंग आहे फक्त आउटर वॉल म्हणता येईल. जी वन साईड आपण काढली आहे एक्स्ट्रा कव्हरिंग असते. तर ही जी वॉल आहे ॲक्च्युअली कॉर्टेक्सला कव्हर करणारी किंवा सराउंड असणारी वॉल दॅट इज जर्मिनल एपिथेलियम वॉल. नाव स्ट्रोमा ऑर लूज कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ मेडुला. आता स्ट्रोमा या ठिकाणी जे लिक्विड भरलं आहे हे जे शेडेड करतोय मी दॅट इज ॲक्च्युअली द स्ट्रोमा पार्ट किंवा लिक्विड पार्ट आहे. सो स्टोमा ऑर लूज कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ मेडुला हॅज ब्लड वेसल लिम्फ वेसल अँड नर्व फायबर. आता इथे दिसतंय तुम्हाला हे सगळं ब्लड वेसल आहे. त्यानंतर लिम्फ सुद्धा आपलं झालं आहे. सो लिम्फ वेसल सुद्धा या ठिकाणी अशा अराईज झालेल्या असतात आणि सोबत काही नर्व फायबर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सो स्टोमा म्हणजे तुम्ही म्हणू शकता इट इज अ डेन्स लिक्विड प्रेझेंट विदिन द ओव्हरी. पण ॲक्च्युअली हा मेडुलाचा जो पार्ट आहे त्या ठिकाणी हा जो सेंट्रल पार्ट आहे म्हणजे स्ट्रोमाचा किंवा त्याला सायटोप्लाझम म्हणू शकतो हा असा कोॲग्युलेट झाल्यासारखा दिसतो. म्हणजे जो सायटोप्लाझमचा पार्ट आहे तो कॉर्टेक्समध्ये कमी असतो आणि सेंट्रली मेडुलाला जास्त आहे. त्यालाच त्यांनी म्हटलं स्ट्रोमा किंवा त्याला म्हटलं लूज कनेक्टिव्ह टिश्यू. दोन्ही याचं सेम नाव. आणि मेडुलामध्ये या पार्टमध्ये ब्लड वेसल असतात लिम्फ वेसल असतात आणि नर्व फायबर. नाव आउटर कॉर्टेक्स इज मोर कॉम्पॅक्ट अँड ग्रॅन्युलर. आता हा जो कॉर्टेक्सचा पार्ट आहे ॲज कम्पेअर टू मेडुला हा थोडासा कॉम्पॅक्ट आहे म्हणजे खूप जास्त डेन्सिटी त्या ठिकाणी आहे. जेवढे ॲक्च्युअली ओव्हरीमध्ये पार्ट आहेत
त्यापैकी जास्तीत जास्त पार्ट हा कॉर्टेक्समध्ये दिसतो म्हणून तो कॉम्पॅक्ट झालाय. अँड शो द लार्ज नंबर ऑफ ग्रॅन्युल्स, इथे भरपूर ग्रॅन्युल असतात म्हणून तो पार्ट ॲज कम्पेअर टू मिड्युला ग्रॅन्युलर सुद्धा असतो असं आपण जनरली म्हणू शकतो. नाव कॉम्पॅक्ट आणि ग्रॅन्युलर आहे, सो इट कंटेन द ओव्हॅरियन फॉलिकल. आता हे बघा इथे ॲक्च्युली ओव्हॅरियन फॉलिकल हे आहे, म्हणजे ओव्हरीमध्ये असणारे फॉलिकल त्याला म्हणतात ओव्हॅरियन फॉलिकल. आणि ह्या त्याच्या पूर्ण स्टेजेस आहेत आणि स्टेजेसची नावं आपण उद्या घेऊ. आज फक्त आपण ओव्हरीचं स्ट्रक्चर क्लिअर करतो. ओके, सो दॅट इज अबाउट द कॉर्टेक्स. नाव आता ओव्हॅरियन फॉलिकल बद्दल थोडंसं आपल्याला, आणि हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे, बरेचसे MCQ ज्या ठिकाणी येतात. बघा आता, ओव्हॅरियन फॉलिकल आर कलेक्टिव्हली फॉर्म फ्रॉम द इमॅच्युअर ओव्हा ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेल्स ऑफ डॉर्सल एंडोडर्म ऑफ यॉर्क सॅक. आता ॲक्च्युली पहिल्यांदा याचा रेफरन्स सांगतो की बिफोर बर्थचा हा रेफरन्स आहे, म्हणजे ड्युरिंग प्रेग्नेन्सी जर तो पर्टिक्युलर फिटस गर्ल असेल, ओके, तर त्या गर्लमध्ये किंवा फिटसमध्ये जो ॲक्च्युली फिटसचा जो पार्ट आहे त्या फिटसमध्ये येलो कलरचं यॉर्क सॅक असते. पुढे आपल्याला ते बघायला मिळेल. तर या यॉर्क सॅकमध्ये एंडोडर्म नावाची एक लेअर आहे आणि त्याचा डॉर्सल पार्ट, ओके, म्हणजे जेवढे ओव्हॅरियन फॉलिकल्स आहेत ॲक्च्युली हे कोणी तयार केले, तर यॉर्क सॅक मधल्या एंडोडर्मनी. ही एंडोडर्म डॉर्सल साईडला असते. जर आपण थोडंसं पुढच्या डायग्राममध्ये याचा रेफरन्स जर बघितला, हां हे बघा, तर आय थिंक क्लिअर आहे सगळ्यांना. तर हा प्रेग्नेन्सीचा पार्ट आहे. सपोज ही गर्ल आहे, तर ही ॲक्च्युली हे आता एम्ब्रिओ झाला, पण एम्ब्रिओ तयार व्हायच्या अगोदर हे येलो कलरचं दिसते ना, त्याला म्हणतात यॉर्क सॅक. आणि या ठिकाणी जसं 3 लेअर असतात, एक्टोडर्म, मिझोडर्म आणि एंडोडर्म, तर या यॉर्क सॅकमधला जो एंडोडर्म आहे त्याची डॉर्सल साईड, म्हणजे डॉर्सल एंडोडर्म जी आहे ती ॲक्च्युली या ओव्हॅरियन फॉलिकलला बनवते, किंवा ओव्हॅरियन फॉलिकल्स आर ॲक्च्युली फॉर्म फ्रॉम द एंडोडर्म लेअर विच इज प्रेझेंट इन द यॉर्क सॅक. आणि एंडोडर्म कोणती, तर इथे फ्रंट आणि डॉर्सल साईड येतं. तर डॉर्सल एंडोडर्मच्या माध्यमातून ओव्हॅरियन फॉलिकलला तयार केलं जातं. क्लिअर. नाव दिस सेल्स, आता दिस सेल्स म्हणजे काय, तर हे जे एंडोडर्म जी लेअर आहे त्याचे सेल, दिस सेल्स मायग्रेट टू द गोनॅडल रीच ड्युरिंग एम्ब्रियोनल डेव्हलपमेंट. जे एम्ब्रियोनल डेव्हलपमेंट आता डायग्राम बघितली आपण, जेव्हा एम्ब्रियोनल डेव्हलपमेंट सुरू आहे ड्युरिंग प्रेग्नेन्सी अँड इन द केस ऑफ गर्ल, तर त्यावेळेला हे सेल मायग्रेट होतात. जसं आता त्या दिवशी मेलमध्ये हा रेफरन्स आला होता, टेस्टिस डिसेंड झाल्या होत्या, तशातला हा पार्ट आहे. इथे डिसेंड वगैरे काही नाही, कारण सगळं इंटरनल पार्ट आहे. सो हे सेल मायग्रेट होतात आणि ते ज्या पाथमधून जातात त्याला म्हणतात गोनॅडल रीच. गोनॅडल रीच इज अ पार्ट और पाथ, रस्ता, थ्रू विच दॅट सेल्स आर मायग्रेट ड्युरिंग द एम्ब्रियोनल डेव्हलपमेंट. आणि मग फायनली हे सेल डिवाइड होतील मायटोटिकली टू फॉर्म उगोनिया. म्हणजे आता पहा, जे मेल गमेट आहे, सॉरी फिमेल गमेट आहे की नाही, ओहम किंवा एग म्हणतो आपण, तर हे ओहम किंवा एगचं अनडेव्हलप फॉर्म म्हणजे ओव्हॅरियन फॉलिकल. त्याचं नेक्स्ट डेव्हलप पार्ट म्हणजे उगोनिया. म्हणजे हे जे एंडोडर्मचे सेल होते हे पहिले मायग्रेट झाले थ्रू गोनॅडल रीच. त्यानंतर त्यांनी काय बनवलं, तर ओव्हॅरियन फॉलिकल बनवलं. ओव्हॅरियन फॉलिकल बनल्यानंतर पुन्हा त्यामध्ये मायटोसिस झालं आणि मायटोसिस होऊन जे सेम सेल बनले, म्हणजे जसं डिप्लॉइड सेल. कारण काली आपण मेल स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये रेफरन्स घेतला आहे, तर इथे ओव्हॅरियन फॉलिकल सुद्धा डिप्लॉइड असतात. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट होऊन जो उगोनिया तयार झाला हा सुद्धा डिप्लॉइड आहे. सो उगोनियापर्यंतचा पार्ट आय थिंक तुम्हाला कळला आहे. नाव उगोनिया तयार होणं म्हणजेच उजेनेसिसची प्रोसेस आहे. आणि ॲक्च्युली हे उगोनिया जे असतात त्याला आपण इमॅच्युअर किंवा अनडेव्हलप एग म्हणतो. इमॅच्युअर और अनडेव्हलप एग, दे फॉर्म ॲक्च्युली मच बिफोर द बर्थ. म्हणजे ड्युरिंग एम्ब्रियोनल डेव्हलपमेंट, एम्ब्रिओ जर ती गर्ल असेल तर जेव्हा तिचं ॲक्च्युअल त्या गर्लचं ओव्हरऑल बॉडी स्ट्रक्चर डेव्हलप होणं सुरू आहे त्याच वेळेला इकडे ओव्हरीमध्ये सुद्धा उगोनिया तयार होण्याची प्रोसेस सुरू होऊन जाते. मेलमध्ये असं नाही आहे. मेलमध्ये जो मेल गमेट असतो तो प्युबर्टी नंतरच तयार होईल. बट इन फिमेल द कंडिशन इज डिफरंट, दॅट उगोनिया फॉर्मेशन प्रोसेस बाय उजेनेसिस इज फॉर्म और स्टार्ट मच बिफोर द बर्थ. म्हणजे अजून त्या गर्लचा बर्थ व्हायचा आहे, जन्म व्हायचा आहे, पण त्या अगोदरच तिच्या ओव्हरीमध्ये उगोनिया तयार व्हायला सुरुवात होते. आणि जनरली हा रेफरन्स आहे बाय द एंड ऑफ 12th वीक कम्प्लीट ओव्हरी इज फॉर्म. म्हणजे उगोनिया त्या ओव्हरीच्या आतमध्ये तयार होईल आणि 12th वीकच्या अप्रॉक्सिमेटमध्ये, म्हणजे जेव्हा तो पर्टिक्युलर एम्ब्रिओ गर्ल
हा 12th वीकचा होत असेल किंवा 12 आठवड्यानंतर त्या गर्लमध्ये म्हणजे कोणती फिटस गर्ल एम्ब्रियो गर्ल तिच्यामध्ये 12th वीकच्या अप्रॉक्सिमेटमध्ये पूर्ण ओव्हरी दोन्ही तयार झालेल्या दिसतात. ओके ना ओव्हरी आता हे जे ओव्हरी तयार झाल्या ऑन द 12th वीक दॅट ओव्हरी कंटेन मोर दॅन 2 मिलियन प्रीमॉर्डियल फॉलिकल. यामध्ये हे जे प्रीमॉर्डियल फॉलिकल म्हटलं त्याला ओव्हॅरियन फॉलिकल म्हटलंय आपण. ओव्हॅरियन फॉलिकल जो अनडेव्हलप आहे त्याला प्रीमॉर्डियल फॉलिकल सुद्धा म्हणतात. तर हे ऍक्च्युली 2 मिलियन असतात. मग आता याच प्रीमॉर्डियल फॉलिकलवर ग्रॅन्युलोसा सेलची लेयर येते आणि मग ते उगोनिया बनते. क्लिअर? म्हणजे पहिला जो स्टेप आहे इथे दिसतंय तुम्हाला क्लिअर सांगतो इथे हे बघा. हे जे आहे हे जे सगळे इथं ओव्हॅरियन फॉलिकल दिसत आहेत हे सगळे इमॅच्युअर आहे म्हणून त्याला म्हणतात प्रीमॉर्डियल फॉलिकल. मग यावर पहा लेअर चढल्या. ओके तर हे जे लेअर आहेत हे असतात ग्रॅन्युलोसा सेलच्या आणि ग्रॅन्युलोसा सेलची लेअर चढली की मग हे काय झालं हे झालं आता उगोनिया. हे होतं प्रीमॉर्डियल फॉलिकल. त्यानंतर त्याच्यामध्ये जे ग्रॅन्युलोसा सेलच्या लेअर चढतील तर ते म्हणेल येस प्रीमॉर्डियल फॉलिकल. मग तिथे पुढे जाऊन ग्राफियन फॉलिकल वगैरे तयार होतं. सो या पद्धतीचं हे डेव्हलपमेंट आहे. सो इथे महत्वाचा रेफरन्स पॉईंट काय जनरली जे डिफरंट स्टेजेस आहे इन द फॉर्मेशन ऑफ एग ऑर ओहम तर त्यामध्ये प्रीमॉर्डियल फॉलिकल मग प्रायमरी फॉलिकल मग सेकंडरी फॉलिकल टर्शरी फॉलिकल असं तयार होत राहते आणि मग फायनली बनते ते ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकल इज द डेव्हलप पार्ट ऑफ येस वी कॅन से दॅट द ओव्हॅरियन फॉलिकल. ओव्हरीमध्ये जे मल्टिपल फॉलिकल्स आहेत त्याचा एकदम डेव्हलप किंवा कम्प्लीट ग्रोथ झालेला ग्राफियन फॉलिकल जो ईच मंथला एकच तयार होतो ओव्हरीमध्ये. 2 ओव्हरी आहेत अल्टरनेटली त्या ओव्हरीमध्ये तो ग्राफियन फॉलिकल तयार होतो. हा रेफरन्स लक्षात ठेवा. पुढे आपल्याला उद्या पुन्हा घ्यायचा आहे. नाव आता पहा जनरली ओव्हरी जेव्हा तयार झाली ऑन द 12th वीक तर त्यामध्ये 2 मिलियनचे अप्रॉक्सिमेट प्रीमॉर्डियल फॉलिकल दिसतात. आता थोडंसं मी डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये सांगतोय. नाव सी द ओव्हरी आणि तुम्ही ब्लड वेसल आले आहेत आणि याचं एक प्रकारचं काय ट्यूब सारखे बा हे इकडे गेलंय हे असं हे पूर्ण ओव्हरीमध्ये स्कॅटर्ड झालंय. तिथे या ब्लड वेसल आहेत आणि या ब्लड वेसल सोबतच इथे ट्यूब लाईक स्ट्रक्चर तयार होतं. त्याला म्हणतात एग ट्यूब कारण याच पासून पुढे एग बनणार आहे म्हणून एग ट्यूब म्हणतात किंवा दुसरं नाव आहे पी फ्लुगर. एग ट्यूब ऑर पी फ्लुगर. आता या एग ट्यूबच्या एंडला हे असे फॉलिकल असतात. असे हे जे इथे थोडं मोठा काढलाय मी. ऍक्च्युली याच्या एंडला असा लहानसा फॉलिकल असतो. इकडे काढतोय याचे लहान फॉलिकल असतात आणि या लहान फॉलिकलला म्हणतात एग नेस्ट. ऍक्च्युली इथे असं नेस्ट सारखं स्ट्रक्चर आहे. नेस्ट समजतं ना बर्डची नेस्ट तसं असतं ते नेक्स्ट आहे. त्याच्या आतमध्ये ते प्रीमॉर्डियल फॉलिकल असतात. त्याच्या आतमध्ये मग प्रीमॉर्डियल ओव्हॅरियन फॉलिकल ते थोडंसं मोठं काढलंय. त्यानंतर मग त्याच्या आतमध्ये सेंट्रली जो न्यूक्लियस सारखा तयार होतो तो असतो प्रायमरी oocyte. म्हणजे उगोनिया जो आपण म्हटलंय ना तर उगोनिया नंतरची स्टेज जसं मी बोललो प्रायमरी सेकंडरी टर्शरी हे जे ग्रोथ होऊन राहिली आहे तर ते ग्रोथ जी होते तर फायनली ती ग्रोथ म्हणजे प्रायमरी oocyte तयार होते. प्रायमरी oocyteच्या बाहेर जे कम्प्लीट आहे त्या पूर्ण याला म्हणतात ग्राफियन फॉलिकल. म्हणजे हा आहे तुमचा प्रायमरी oocyte. हा सुद्धा आहे प्रायमरी oocyte जो ऍक्च्युली 2n आहे म्हणजे डिप्लॉइड आहे आणि याच्यापासूनच मग एक बनणार आहे. क्लिअर? नाव प्रायमरी oocyte स्टार्ट द मिओसिस 1. पहा हा 2n आहे पण आपल्याला एक तर n पाहिजे म्हणजे हॅप्लॉइड पाहिजे. सो हा प्रायमरी oocyte जो 2n आहे हा मिओसिस स्टार्ट करतो 2दा. तर इथे पहिल्यांदा इट स्टार्ट विथ मिओसिस 1 आणि एकदा प्रायमरी oocyteचं मिओसिस 1 झालं की ते तिथे पुढची ग्रोथ म्हणजे मिओसिस 2 अरेस्ट होऊन जाते थांबून जाते. हा एक पॉईंट आपण पुढे घेऊ. प्रायमरी oocyte हा डिप्लॉइड आहे. तो आता मिओसिस स्टार्ट करेल आणि मिओसिस 1 जेव्हा कंप्लीट होईल तर मिओसिस 2च्या अगोदर पुढची ग्रोथ अरेस्ट होऊन जाते. क्लिअर? ती नंतर कधी होते आपल्याला पुढे बघायचं आहे. आणि मग या पद्धतीनं 1 मिलियन प्रीमॉर्डियल फॉलिकल रिमेन्स ॲट द बर्थ. म्हणजे पहा 12th वीकच्या वेळेला जेव्हा ओव्हरी तयार झाली तेव्हा 2 मिलियन होते. मग पुढे अजून डेव्हलपमेंट होईल आणि जेव्हा बर्थची कंडिशन येईल त्या पर्टिक्युलर गर्लची तेव्हा तिच्या बॉडीमध्ये 1 मिलियनच्या अप्रॉक्सिमेट प्रीमॉर्डियल फॉलिकल असतात आणि प्युबर्टीच्या वेळेला म्हणजे जेव्हा प्युबर्टी येईल तेव्हा तिच्या बॉडीमध्ये फक्त 40,000 प्रीमॉर्डियल फॉलिकल असतात. हे प्रीमॉर्डियल फॉलिकल आहेत किंवा प्रायमरी oocyte म्हणा जे मिओसिस 1ला अरेस्ट झाले. जोपर्यंत प्युबर्टी होत नाही तोपर्यंत हे डेव्हलप होणार नाही. म्हणजे बिफोर प्युबर्टी
approximate 40,000 primary oocyte which is arrested at meiosis 1 is normally present in the female ovary. किती असतात? 40,000 ओनली बिफोर प्युबर्टी. क्लिअर? आता प्युबर्टी पासून मग कसं हे सगळं डेव्हलप होते हे आपल्याला नेक्स्ट याच्यामध्ये पाहायचं आहे आणि पुन्हा हीच डायग्राम मध्ये येईल, परंतु नाव वेगळे येतील. हे जे नाव होते हे ऍक्च्युली हे सगळं प्रीमॉडियल फॉलिकल वगैरे आहे किंवा प्रायमरी oocyte आहे, हे कुठून तयार झालं त्यासाठी. सो इट इज अबाउट द पॉइंट. हे जे डिजनरेशन झालं कोणाचं? प्रीमॉडियल फॉलिकलचं. पहिले 2 मिलियन होते, मग बर्थच्या वेळेला 1 मिलियन राहिले, त्यानंतर मग अजून डिजनरेट झाले आणि ॲट द टाइम ऑफ प्युबर्टी 40,000 फक्त राहिले. तर या होल प्रोसेसला एक नाव आहे दॅट डिजनरेशन प्रोसेस or large scale destruction process of primordial follicle during the growth of that embryo म्हणू शकतो आपण किंवा नॉर्मल ग्रोथ आफ्टर बर्थ इज कॉल्ड ॲज ॲट्रेसिया. ॲट्रेसिया नावाची प्रोसेस आहे. सो इट इज अ प्रोसेस बाय मीन्स ऑफ विच प्रीमॉडियल फॉलिकल डिस्ट्रक्शन इज देअर ड्युरिंग द नॉर्मल ग्रोथ ऑफ दॅट गर्ल चाइल्ड आफ्टर बर्थ किंवा बिफोर बर्थ पासूनच जी ग्रोथ होते त्यावेळेला. दॅट इज अबाउट टुडेज पॉईंट. काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मेसेज सेंड करा. उद्या आपण कंटिन्यू करू हाच पार्ट. आता इंटरनल जे प्रीमॉडियल फॉलिकल ग्राफियन फॉलिकल कसं बनतं आणि ईच मंथला पूर्ण सायकल कशी चालते विथ कनेक्शन विथ द मेस्ट्रुअल सायकल, तो पार्ट आपल्याला उद्या घ्यायचा आहे. सो उद्या पुन्हा आपण ही सेम डायग्राम घेऊ, पण नावं वेगळे येतील. आता हे नावं येणार नाही. आता यातले ग्राफियन फॉलिकलचे किंवा जे फॉलिकल्स आहेत जे मॅच्युअर होतील, आता वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, त्याचे नावं उद्या आपण बघू. ओके, दॅट इज अबाउट टुडेज क्लास.